नमस्कार. सुजाताच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी रेग्युलर रुटीन काय आहे, त्यात काल मी नवीन काय काय केलं तेही तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक गोष्ट पण अशी घडली की जी घडायला नाही पाहिजे होती, माझ्याकडून चुकली, तर तीही गोष्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तेही कमेंट करून कळवा. तर बघा, सकाळी उठल्यावर माझं रुटीन असतं की देवपूजा छान करायची, जपमाळ वगैरे करायची स्वामींची, त्यानंतर मग बाकीची कामं. तर त्यानंतर मी काय केलं, पाणी येतं आमच्याकडं सकाळीच, त्यामुळं छान असं झाडांना पाणी घातलं. पण माझ्या लक्षात आलं की या झेंडूच्या झाडावर रोग पडले आणि त्याची फुलं पूर्ण खराब झाले. दुसरं म्हणजे कारल्याचा वेल अतिशय सुंदर आलेला होता. हे तर मी भाजीतली कारली असतात ना, भाजीला आणलेली, ते पिकलेलं कारलं होतं, त्याच्या बिया टाकलेल्या होत्या, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. त्यानंतर हे एक छोटंसं झेंडूचं झाड उगवलेलं होतं. आणि या कुंडीतसुद्धा मी काय केलं होतं, तर आपलं जे घरातलं पाणी असतं खराब, त्याच्यामधला टोमॅटो खराब एक निघालेला, त्याच्या बिया टाकलेल्या होत्या, ते सुद्धा छान उगवलं. त्यानंतर हे मी एक माझ्या फ्रेंड दिलेली होती झाडाची फांदी, ती मधूनच माकडांनी तोडली, तरीसुद्धा त्याला छान फुटवे आलेत. बघून खूप बरं वाटलं. त्यानंतर मग थोडा वेळ मी गुलाबाच्या झाडाची म्हणजे जी काही कळी आलेली होती त्याचं संरक्षण व्हावं म्हणून मनी प्लांटच्या शेजारी त्याला ठेवून टाकलं. कारण काय होतं, माकडं काय करतात, थोडीशी याला कोवळी पानं आली की ओरबाडून खातात, म्हणून मी याला इकडे ठेवून टाकलं. त्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे, या जाळीमध्ये मी छान पालक लावलेला आणि लसूण लावलेला होता. पालकचं हार्वेस्टिंग मी केलं गेल्या वेळेस, म्हणजे खूप अगदी 2 वेळची भाजी झाली माझी ती. आणि लसूण पण छान आला. हे तर ट्राय करून बघायचं म्हणून लावलं. आणि हा एक नवीन उद्योग केला आहे बघा घुशीनं. काय केलं आहे, त्याच्यात वांग्याची 2 रोपं लावलेली, दोन्ही मुळासकट खाऊन टाकले आहेत. त्यानंतर एक तेलाचा डब्बा होता, तो फोडून मी त्याच्यामध्ये माती भरली आणि याच्यात पालकची भाजी टाकलेली आहे. त्यानंतर इकडे एक ट्रे ठेवलेला आहे, त्याच्यात कोथिंबीर आली. हा एक ट्रे रिकामा झाला आहे मेथीचा. आणि आता बघा, त्यानंतर मी एवढे कपडे धुतले आणि मग सुकट टाकले वरती जाऊन. आणि त्यानंतर मग मला बाजरीचं दळण करायचं होतं, पीठ संपलेलं होतं, त्यामुळे अशी बाजरी स्वच्छ धुतली. जरी निवडली ना तरी त्याच्यात बारीक राहाळ राहतेच, म्हणून मग मी ती काय करते, स्वच्छ धुते आणि अशी उन्हात टाकते. त्यासोबतच शेतातनं काल आणलेल्या मिरच्यासुद्धा मी अशा टाकल्या उन्हात. त्यात ही ढोबळी मिरची मला फार आवडली, पूर्ण वेगळी आहे. त्यानंतर संध्याकाळी ऐका, तो काय शिकवतोय बघा, काय शिकवतोय, याचं काहीतरी वेगळंच सुरू होतं. पाहुणा होता, टीचरचं नाव ऐकवलं नाही मला. जा म्हणायचं की काय नाव टीचरचं तुझ्या? बोलताना आपलंच करू दिलं तर काय करायचं. पौर्णिमा. आणि त्यानंतर मग ट्युशन, पौर्णिमा टीचर. माझं बाकीचं काम सुरू झालं. आता मला करायचे होते रव्याचे लाडू. तुम्हाला दिसत आहेत हे रव्याचे लाडू, चांगले झालेत, पण त्यात काय घोळ झाला बघा, माझ्याकडनं काय चूक झाली की खूप असं म्हणजे पाक जरा जास्त झाला आणि त्यामुळं काय करावं लागलं मला. ते रव्याचे लाडू आता दिसत आहेत छान, पण बघा पाक जास्त झाला आणि ते झालं अगदी ह्याच्यासारखं, आपण शिरा करतो ना खायला, तसं झालं. त्यामुळं सगळं हाताला तूप लागायला लागलं आणि काय करायचं मला सुचेना. मग हे बघा, ही अशी अवस्था झाली त्याची. मग शेवटी म्हटलं त्याला काय करायचं. मग थोडा वेळ विचार केला आणि परत लक्षात आलं की हे जर आपण फॅन खाली ठेवलं तर चांगलं सुकेल आणि 1-2 तासांनी आपण याला बांधू. आणि गंमत अशी झाली की हे 2-2.5 तास झाले. रात्री मी हे केलेलं होतं, रात्रीचं मला वाटते 12:30-1 वाजले हे पूर्ण सगळं सुकायला. आणि त्यानंतर मग मी ह्याचे लाडू बांधले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री इकडं रव्याचे ते सुगेपर्यंत म्हटलं आता तिळाची जरा वडी करावी, कारण मला मुलाकडे जायचं होतं पुण्याला, त्याच्यासाठी मला ही रव्याची वडी रव्याची नव्हे, तिळाची वडी करायची होती. मग हे छान भाजून घेतलं आणि याची पण वडी